राज्यातील विविध मंदिरांच्या जमिनी बळकावल्याची प्रकरणं समोर येत असताना आता महाराष्ट्र राज्य महासंघ जो आहे मंदिर समितीचा त्यांनी आता आजच बैठक जी आहे ती कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही ठराव जरी मंजूर झालेले आहेत, चर्चा झालेली आहे आणि विशेषत्वे कायदा लागू करावा अशी मागणी जी आहे ती सुनील धनवट यांची प्रामुख्याने आहे. ते अध्यक्ष आहेत समितीचे. आज ज्या बैठकीत पार पडलं आहे ते काय चर्चा झाली आणि काय तुम्हाला अपेक्षित आहे? कारण तुम्ही म्हणतात की इतर राज्यामध्ये कायदे कठोर आहेत मात्र महाराष्ट्रात कायदे नाहीत. नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. कोपरगाव या ठिकाणी आज एक आम्ही महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात विविध विषय होते. त्या विषयांमधला एक महत्त्वपूर्ण विषय होता की महाराष्ट्रामधल्या विविध मंदिरांच्या जागा बळकावण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्या संदर्भात तत्काळ सरकारनं कारवाई करणं आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणची अशी मंदिर आहेत की ज्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनी कवडी मोलभावाने विकल्या जातात. मंदिर महासंघ ॲक्च्युली मंदिरांचं संघटन असेल, सुव्यवस्थापन असेल, सुरक्षा असेल, समन्वय असेल आणि जे सरकारीकरण झाले ते सरकारच्या ताब्यातनं मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात असली पाहिजे यासाठी कार्यरत आहे. यातला मुख्य उद्देश जो आहे की मंदिरांचं एक व्यासपीठ आहे, 17,000 मंदिरं जोडलेली आहेत. तर मग मंदिरांच्या समस्येविषयी कुठेतरी पुढे येऊन आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि या समस्यांमधली एक मुख्य समस्या जिथं विदर्भातनं सुरुवात झाली की सोमेश्वर महादेव संस्थांची जमीन जी आहे ज्याचं मार्केट व्हॅल्यू 50 कोटी रुपये आहे, ती जमीन मात्र 960 रुपयाला त्या ठिकाणच्या तहसीलदार, लोखंड नावाच्या तहसीलदाराच्या आदेशाने निघतो. आदेश त्या ठिकाणी सहीने आज सकाळी आदेश निघतो, अपिलात जाण्याची संधी दिली जात नाही आणि ऑर्डर होते संध्याकाळी. ही मनमानी कारभार का मोगलाई चालली याच्यामध्ये अधिकाऱ्यांची या प्रशासनाची, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. ह्या अधिकाऱ्यांना एवढे अवास्तव अधिकार कोणी दिले? त्यांची हिंमत होते कशी की देवस्थानची जमीन विकणं? बरं, कायद्यानुसार जर आपण बघितलं, महाराष्ट्र अधिनियम चॅरिटी ॲक्ट 1950 नुसार कुठल्याही प्रकारच्या मंदिरांच्या जागा ज्या देवस्थानाच्या देवाच्या नावावर आहेत त्या विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाहीत किंवा त्यावर अवैध अतिक्रमण करता येत नाही. असं असताना सुद्धा तहसीलदाराने असा आदेश काढणं म्हणजे सरकारच्याच नियमांना हरताळ फासण्यासारखं आहे. आणि उदाहरण सांगायचं झालं तर सोमेश्वर महादेव संस्थान अमरावतीतलं आहे, त्याचं मी सांगितलं आत्ता आपल्याला. त्याचबरोबर कालेश्वर महादेव संस्थान त्याची 30 कोटीची जमीन 10,000ला विकली गेली. अकोल्याचं तेल्हार बालाजी संस्थान याच्याही बाबतीत असं झालं. शेकडो एकर जमिनीवरती असा गंडा घालण्याचा प्रयत्न तहसीलदार, तलाठी, बिल्डर लॉबी, त्याचबरोबर महसूल विभागातले काही अधिकारी, मंडल अधिकारी यांच्या संगनमताने चालू आहे. आणि हे षडयंत्र जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतोय की ज्याप्रमाणे गुजरात राज्यामध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हा कायदा करावा. कर्नाटकमध्ये आहे, आसाममध्ये आहे, उडीसामध्ये हा कायदा आहे. गुजरातमध्ये जर देवस्थानांची जमीन कोणी बळकावली तर त्याला सक्त कारावास आहे 14 वर्षांचा. त्याचबरोबर मंदिरांची जी जमीन आहे जी विकली, ज्यात षडयंत्र झालं, त्या जमिनीच्या मूल्या इतकी जमीन जे दंड आहे तो त्या व्यक्तीने भरला पाहिजे. आणि 6 महिन्याच्यात अशी प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले. आज आपण पाहिलं तर 2003ला देवस्थान बोर्ड कोची, त्याचबरोबर गोपीकृष्ण यांच्या विरोधातला जो एक न्याय निवाडा केरळच्या हायकोर्टमध्ये गेला होता, त्या हायकोर्टनं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत किंवा संपत्ती जी आहे याचा संरक्षण करणं हे जसं न्यायालयाचं कर्तव्य आहे तसं त्या राज्य शासनाची जबाबदारी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय देताना सांगितलंय की मंदिरांच्या संपत्तीचं आणि जमिनींचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग असं असताना सुद्धा अशा कोट्यावधी रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावात हे प्रशासनाचे अधिकारी विकतायत. म्हणून आम्ही मागणी करतोय. आज कोपरगाव या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने बैठक झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री महोदय श्री आशिषजी जयस्वाल साहेबांबरोबर आमची बैठक झाली याच विषयावरती की हे प्रकरण गंभीर आहे, अनेक ठिकाणी या जमिनी लुटल्या जात आहेत, त्याच्या कवडीमोल भावाने विक्री होते, तर सरकारने याच्यात लक्ष घालावं. मंत्री महोदय साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले त्याचे अहवाल सादर करण्याचे. परंतु आता वेळ आलेली की ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा कायदा होण्याची, आणि ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. ज्याप्रमाणे अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्टची मागणी करतोय त्याचप्रमाणे आज कोकणातल्या काही जमिनींचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी देवराहाटी आणि देवराई किंवा गावराहाटीच्या काही जमिनी ज्या आहेत याबद्दलची प्रकरणं पुढे आली. 2018 पासून त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की 2000 हेक्टर जमीन देवराहाटीच्या अंतर्गत येते. त्यातली 500 हेक्टर जमिनीवर जवळजवळ त्याच्या 7 बाऱ्यावरती देवस्थानचं नाव इतर वहिवाटदारांमध्ये घालून, मंदिराच्या नावाला इतर ठिकाणी घालून महाराष्ट्र शासन हे नाव त्या मुख्य नावामध्ये घालण्यात आलेले आहे. तर या सुद्धा गोष्टी 2018 पासून उघड झालेल्या आहेत.
त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन मुख्य मागण्या आहेत. या संदर्भात सरकारनं चालू अधिवेशनामध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा करावा. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भात जनजागृती करतायत, बैठका घेत आहेत. आजच कोपरगावमध्ये अशा प्रकारची बैठक झाली आणि 22 मार्चला सातारा या ठिकाणी जे चतुर्थ मंदिर न्यास परिषद होते आहे, त्याला जवळजवळ 1,500 मंदिर विश्वस्त एकत्र येणार आहेत आणि ही मागणी सरकारकडे या ठिकाणी करणार आहेत. सरकारनं या विषयाचं लक्ष देऊन लगेचच या कायद्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे. मंदिर विश्वस्तांमध्ये या संदर्भातला तीव्र असंतोष आहे. ते रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतात, अशी वेळ कोणी येऊ देऊ नये अशी त्यांची तीव्र भावना आहे आणि हा कायदा करावा अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत. याच अधिवेशनामध्ये कायदा करावा आणि जे जमिनी बळकावलेल्या आहेत त्या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील महासंघानं केलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे अल्प दरामध्ये जमिनी बळकावल्याचे जे प्रकरणं आहेत ते समोर आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने आता महासंघ आक्रमक होताना दिसतोय. रस्त्यावर उतरून देखील लढाई करू अशी भावना जी आहे ती धनवट यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.